तुम्हालाही वाटतं ना ही अंड्याची भुर्जी आहे, पण ही पनीरची भुर्जी आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता काय करायचं, गॅसवर अर्धा लिटर मी दूध तापवायला ठेवलेत. आता दूध तापलं मीडियम फ्लेमवर की त्यामध्ये व्हिनेगर आणि अर्धं व्हिनेगर आणि अर्धं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं. आता दूध कसं आता थोडं थोडं असं फाटत चाललेलं आहे. हे बघा चांगलं उकळतंय. आता अशा पद्धतीने थोडं थोडं करून त्यामध्ये टाकायचं. आता दूध बरेचसं असा फाटत चाललेले आहे, पण आता ह्याच्यामध्ये अजून पांढरटपणा आहे, तर अजून थोडंसं टाकायचं. पूर्ण त्याचं पनीर तयार झालेलं आहे आणि त्याचा कलर पण पूर्ण चेंज झालेला आहे. हे बघा, म्हणजे आपलं पनीर अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता हे गॅस बंद करून घ्यायचा आणि एका चाळणीमध्ये हे गाळून घ्यायचं. आणि आता व्हिनेगर टाकल्यामुळं थोडंसं पनीर धुवून घ्यायचं छान चांगल्यापैकी. आता गॅसवर काय करायचं, पॅन ठेवायचा, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर पाव चमचा बघा त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत आणि 2 बारीक मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत. आता तुम्हाला जर तिखट हवं असेल तर टाकू शकते. 2 मीडियम आकाराचे बारीक चिरून असा कांदा टाकायचा किंवा चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून तुम्ही टाकू शकता. आता 2-3 मिनटं चांगला परतून घ्यायचा कांदा, अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता त्यामध्ये काही सुके मसाले जातील. तर पाव चमचा हळद जाईल, अर्धा चमचा धने पावडर जाईल आणि पाव चमचा गरम मसाला जाईल आणि पाव चमचा लाल तिखट. आता लाल तिखट बघा, आपण मगाशी हिरवी मिरची टाकली ना त्या प्रमाणात टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपला मसाला आणि कांदा छानपैकी स्लो फ्लेमवर शिजून निघेल. आता त्याच्यावर 2 मिनटं आता झाकण लावून टाकायचं. अगदी तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून झालेला आहे आणि 1 मिनटं चांगला परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपण आता जे पनीर आपण केलं होतं त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि सुक्कं असं पनीर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यावर पण 1-2 मिनटं झाकण लावून ठेवायचं. आता मस्त आपलं पनीर झालेलं आहे, पनीरची भुर्जी झालेली आहे तयार. अगदी मस्त, अगदी सुटसुटीत झालेली आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. तुम्हालाही वाटतं ना ही अंड्याची भुर्जी आहे, पण ही पनीरची भुर्जी आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.